दादा एकाच मिनिटात कसं काय आमच्यातून निघून गेले या महाराष्ट्रातून आणि या भारत देशामध्ये हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातो की आम्ही जेव्हा सकाळी उठलो आणि जेव्हा आम्हाला कळलं की दादांचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दादांचं निधन झालं ते ऐकून मन बिलकुल तयार नव्हतं की खरंच असं होऊ शकतं का. आणि त्यांचा हा सप्ताह पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. विविध कार्यक्रम वृक्ष लागवड पासून तर ब्लड डोनेशन पासून तर सगळे विविध कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत आहे. आणि त्यातच जे दादांना नेहमी साफ सफाई बिलकुल स्वच्छ ठेवण्याचा जो शौक होता, जो त्यांना म्हणजे स्वच्छता काय हे जर शिकायचं आहे तर दादांपासून शिकायला. म्हणून आज आम्ही असं ठरवलं की आमचे या नागपूर शहरामध्ये स्वच्छता अभियान जे लोक करतात, म्हणजे जे आमच्या महिला भगिनी आहेत किंवा पुरुष आहेत, ते यांचा सत्कार का बरं नाही करत. कारण की दादा ज्याच्यावर प्रेम करायचे ते असेच लोक होते. आणि कचरा हा ज्या आमच्या सफाई कामगार आहेत ह्या मला मी सांगतो यांचं जे काम आहे ना हे चांगल्या चांगल्या लोकांचं काम. कंप्लेंट करायसाठी ताबडतोब तयार की आमच्या घरासमोर कचरा पडलाय, आमच्या घरासमोर फलानं पडलाय, हे झालं. पण कधी विचारणार नाही की तुम्हाला काय त्रास होऊन राहिलाय, तुमचं कसं चालू आहे, तुमचे आरोग्य कसं आहे आणि काय कसं. पण दादा मात्र हिरिहिरी यांची विचारपूस करायची. म्हणून आम्ही सगळ्या लोकांनी, आमचे माजी नगरसेवक राजेश माटे, आता त्यांनी सांगितलं की यांना कसा कसा त्रास झाला आणि कसं कसं त्यांनी आंदोलन केलं. मला असं वाटतं राजेश भाऊ एकदा या सगळ्या लोकांचं आरोग्य शिबिर पण आपण ठेवायला पाहिजे. पूर्ण जसं आता इथं ठेवलं, 50 100 लोक जर असतील, चांगलं आणि सुंदर आरोग्य शिबिर सुद्धा आम्ही तुमच्यासाठी लवकरात लवकर इथे ठेवू आणि तुमच्या आरोग्याची काळजी सुद्धा आम्ही घेऊ. समोर जर तुम्हाला कोणतंही काम किंवा काही असेल तरी तुम्ही आम्हाला सांगा. माजी नगरसेवक राजेश माटे आहेत. आम्ही कॉर्पोरेशन मध्ये तुमचे कोणते प्रश्न आहेत ते सुद्धा प्रश्न आम्ही सॉल्व्ह करू. असं आम्ही आज या ठिकाणी दादांच्या जयंतीनिमित्त ठरवलं आणि त्यांचा महिलांचा आणि पुरुषांचा सत्कार. महाराष्ट्र के माजी उप मुख्यमंत्री स्वर्गीय अजीत दादा पवार इनके जयंती के उपलक्ष्य में हमने आज सफाई कर्मचारियों का सत्कार कार्यक्रम आयोजित किया है। ये सत्कार कार्यक्रम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हमारे महासचिव और महाराष्ट्र के प्रवक्ता प्रशांत जी पवार इनके नेतृत्व में इनके आयोजन में कार्यक्रम का आयोजन किया गया है। हमने सोचे कि भाई सभी सत्कार का कार्यक्रम बड़े बड़े लोगों का किया जाता है, लेकिन क्यों ना सफाई कर्मचारियों का सत्कार करना चाहिए, क्यों नहीं उनका मनोबल बढ़ाना चाहिए। तो उनकी तकरार तो हर कोई करता है कि ये कर्मचारी ये काम नहीं करता, वो नहीं करता, लेकिन जब आम आदमी जब घर में सोया रहता तो हमारा सफाई कर्मचारी उनके घर के सामने से लेकर गली मोहल्ले की पूरी सफाई करता है। इस समाज के तरफ में देखने का जो नजरिया, लोगों का जो नजरिया है वो बहुत गलत तरीके से समाज के लोगों को और सफाई कर्मचारी के तरफ में देखने का नजरिया रहा है। लेकिन मैं इनके सुख दुख में हर वक्त शामिल रहा हूँ और आगे भी सुख दुख में शामिल रहूंगा, लेकिन इन सफाई कर्मचारी के लोगों के साथ में हमने हमारी खुशी बांटना चाहिए करके उनका आज स्वागत और सत्कार शॉल से हम लोगों ने किया है। ये हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जो नींव है, ये सफाई कर्मचारी और साफ कर रखना, ये अजीत दादा पवार साहब ने दिए थे। उसी के मद्देनजर रखते हुए हमने हमारा ये पहला कदम जो हमने आगे बढ़ाया। इसी के उपरांत अभी इसके बाद हम लोग लक्ष्मी नगर जोन जा रहे, वहां पर भी सफाई कर्मचारियों का सत्कार कार्यक्रम रखा है। हर दिन हमने 2 जोन के सफाई कर्मचारियों का सत्कार कार्यक्रम रखे। हर एरिया में जाके सफाई कर्मचारियों का सत्कार करेंगे और इसके बाद में हम लोग सफाई कर्मचारी का एक आरोग्य शिविर लेंगे।
जोन जोन में कि उनकी तबीयत कैसी है। वो तो सबकी तबीयत अच्छी करते, उनकी तबीयत का ख्याल करने वाला कौन है? तो उनकी तबीयत का ख्याल करने के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी काम करेगी। यही है मेरे शब्द। सरकारचा तुम्ही विळा हाती घेतलेला आहे आणि नागपूरच्या विविध अशा झोनमध्ये जाऊन अशा कर्मचाऱ्यांचा सत्कार करत आहात तुम्ही. काय समाज माध्यमांना मेसेज द्या आणि ह्या बंधुंचा तुम्ही सत्कार करत आहात, काय तुमच्या आशा आपण? काय दादा स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये मागील 4 दिवसापासून वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर आहे, ब्लड कॅम्प आहे, वृक्षारोपण आहे आणि अजून बाकी ज्यांना जसं कार्यक्रम घ्यायचे तसे कार्यक्रम. आणि दादांचं तुम्हाला माहीत आहे की दादा हे स्वच्छतेच्या म्हणजे ते सुद्धा एक दूतच होते. त्यांना स्वच्छता म्हणजे काय, उठल्याबरोबर कुठे काय कचरा पडला आहे का, कुठे काय असं गोल 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 म्हणजे वॉकही करायचे आणि जर हे असं पडलेलं दिसायचं तर ते उचलून बाजूला ठेवा. आता सगळ्या लोकांनी वेगवेगळे कार्यक्रम घेतले पण आम्हाला हे बिलकुल लक्षात होतं की जे दादा स्वच्छता म्हणजे त्यांचं प्रथम कर्तव्य होतं आणि त्या लोकांचा सत्कार करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. म्हणून आम्ही आज या सगळ्या सफाई कामगारांचं इथे महिला असो पुरुष असो यांचं सत्कार करण्याकरता. सर, एक गोष्ट अशी आठवते की दादांचा एकदा सत्कार करताना एअरपोर्टवर कोणीतरी प्लास्टिकची पन्नी आणली होती आणि ते आठवण म्हणून तुम्ही काय सांगाल, कशी काय ती गोष्ट होती? मी त्यावेळेस तिथे होतो आणि त्यांनी ती पन्नीमधून आपला हार काढला आणि ती पन्नी तशी फेकून दिली त्यांनी. दादा त्याच्यावर इतके चिडले आणि दादाने स्वतः ती पन्नी उचलली होती. म्हणजे त्यांना असं कचरा कुठे फेकलेलं किंवा टाकलेलं बिलकुल चालत नव्हतं. त्यांच्या याच्यावर सुद्धा बंगल्यावर सुद्धा इतकी स्वच्छता तुम्हाला दिसेल, बाकी कोणत्या मंत्र्याच्या बंगल्यावर तुम्हाला स्वच्छता दिसणार नाही, असं दादांचं व्यक्तिमत्व होतं. आणि आज आम्ही यांचा सत्कार करण्याच्या मागचा उद्देश आहे की शहरामध्ये आज जी स्वच्छता दिसते ती यांच्या माध्यमातून दिसते, त्या आमच्या नेत्या लोकांच्या माध्यमातून नाही आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा आम्ही झोपलेलो असतो त्यावेळेस हे लोक शहर स्वच्छ करत असतात आणि त्यांचा सन्मान, त्यांचा मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही लोकांनी आता त्या ठिकाणी बघितलं तर त्या महिला सांगत होत्या की असा सत्कार आमचा पहिल्यांदा केला, कोणत्याच नेत्यांनी नाही केला. आणि आम्ही याच्याकरता करतो आहे कारण की आम्ही दादाची दूत आहोत. अजितदादा आम्हाला सोडून गेले पण आम्ही दादांच्या आठवणी विसरलेलो नाही आहे, दादांचं कार्य विसरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आज आम्ही या सफाई कामगारांचं मनपूर्वक आणि दादाच्या जयंती दिनानिमित्त यांचा सत्कार करण्याचा आम्ही ठाम म्हणजे विडा उचललेला आहे. आज हे इथे इतके जण आहेत, तिथे 50-70 जण होते, असं प्रत्येक झोनमध्ये जाऊन करू आणि एक वेगळा दादांच्या जयंतीनिमित्त एक वेगळा भव्य कार्यक्रम सफाई कामगारांचा घेऊ आणि त्यांच्या ज्या ज्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचं सुद्धा काम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. हा असा प्रण आम्ही दादांच्या जयंतीच्या दिनानिमित्त करतो.